the stage. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या वीरांसमोर ज्यांनी भारत देश घडविला. नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या मंगल प्रसंगी सेंट अँथनी शाळेच्या प्रांगणात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना शुभ सकाळ. आज आपल्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आपली उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष बनवते. सेंट अँथनी शाळेच्या वतीने मी सोनाली पाटील आणि मी कविता जोशी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आदरणीय डॉक्टर विशाल पाटील सर आणि ग्रुप कॅप्टन आदरणीय श्री अविनाशजी देवरे सर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री नितीनजी बंग साहेब, आदरणीय फादर डॉक्टर विल्सन रॉड्रिग्स, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री पंकजजी मुंदडा सर, सचिव सौ सुवर्णा जोशी मॅम, भारतीय लष्करातील सैनिकांचे कुटुंबीय, सर्व गुरुजन वर्ग आणि बालमित्रांचे मनापासून स्वागत करते. आज फिर से वो शुभ दिन आया है, शहीदों की यादों का साया लाया है. झुककर सलाम करें उस तिरंगे को जिसने हमें आजाद जीना सिखाया है. ज्या ऐतिहासिक आणि पवित्र प्रसंगासाठी आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत, त्या 15 ऑगस्ट या सुवर्ण दिनाचे महत्त्व आपल्या सर्वांच्याच काळजात कोरलेले आहे. 15 ऑगस्ट 1947 हा केवळ एक दिनांक नाही, तर शतकांच्या गुलामगिरीच्या अंधाराला चिरून उगवलेला स्वातंत्र्याचा पहिला सूर्यकिरण आहे. याच दिवशी आपल्या भारताने पारतंत्र्याच्या बेड्या तोडून जगाच्या नकाशावर सर्वात मोठी लोकशाही म्हणून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. आज आपण 79 वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून 80व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. मातीचे देणे फेडूया, प्राणांचे दीप लावूया. मातीचे देणे फेडूया, प्राणांचे दीप लावूया. जगाच्या या पाठीवर भारत माझा सर्वश्रेष्ठ घडवूया. Carrying forward the spirit of patriotism, we now move to our next segment. The National Cadet Corps Parade as freedom fighters displays national unity and inspire youth patriotism. It forms a bridge between the armed forces and citizens. The NCC Commander, Master Himanshu Pawar, proceeding forward to seek permission of the Chief Guest to begin NCC parade of our St. Anthony School. जय श्रीमान. सेंट एंथनी स्कूल के एनसीसी परेड शुरू करने की अनुमति चाहते हो श्रीमान. आज्ञा है. जय श्रीमान. The permission has been granted by Chief Guest.
चल. Yakas NCC troop. The troop led by Commander Master Himanshu Pawar, followed by troop leader Pahel Marathe. जैन सर. एनसीसी कैडेट आपके निष्क्रिय आदर्श श्रीमान. जैन श्रीमान. The spirit of patriotism, dedication, devotion, and discipline is seen in faces of these cadets. This increased the spirit of patriotism and love for motherland India. The sight itself proves the patriotism of our country in its safe hands. आता आपण वळूयात आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विशाल पाटील सर व ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे सर, आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर फादर विल्सन रॉड्रिग्स, उपस्थित मान्यवर यांना राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आमंत्रित करते. सो प्लीज. आपला राष्ट्रध्वज हा आपल्या राष्ट्राचा अनमोल ठेवा आणि देशाची शान आहे. आपण ही शान अशीच राहू देऊ. एक साथ झंडे को सलामी दोगे. सलामी दो. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे. गाहे तब जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. सर्व मान्यवरांना विनंती करते की राज्यगीतासाठी त्यांनी तयार व्हावं. एक साथ राज्यगीत शुरू कर. जय
Get ready for pledge. Raise your right hand. Say all together, India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country and I am proud of its rich and heritage. I shall always try to be worthy of it. I shall give my parents, teachers and all elders respect and treat everyone with courtesy. To my country and my people I pledge my devotion. In their well-being and prosperity of life lies my happiness. Hands down. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी जागेवर स्थानापन्न व्हावं. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी जागेवर बसून घ्यावे. प्लीज. यानंतर आपल्या विद्यालयातील एनसीसी ट्रूपचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत हम होंगे कामयाब हे देशभक्तीपर गीत. Before that, it's my honor to request our PTA President, Sapankaji Mundaraji, to grace the occasion by felicitating the President of Dhule Merchant Association, Shri Nitinji Bansal, with shawl and sapling. Thank you, sir. यानंतर आपल्या विद्यालयातील एनसीसी ट्रूपचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहेत हम होंगे कामयाब हे देशभक्तीपर गीत. Thank you, students.
Let's proceed with the further programs. Young speakers of our school are eager to express their vision on this occasion. Here comes ब्रेक पीछे हटेगा पीछे मुड़ Now this is the time to listen our young speakers. Here comes Miss Anaya Pankaj Bisava from class 6A to share her thoughts with us. मैं उस भारत मैं उस भारत से आती हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है। वो भारत जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम, कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है, द्राविड़ उत्कल बंगा है। आदरणीय मुख्य अतिथि, मुख्याध्यापक, शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, मैं अनाया पंकज बिसावा कक्षा छठी की विद्यार्थी हूँ। आज हम अपने देश के इतिहास का एक बहुत खास दिन का जश्न मनाने के लिए इकट्ठा हुए हैं। हर साल 15 अगस्त को हम स्वतंत्रता दिवस मनाते हैं। सबसे पहले मैं आप सभी को स्वतंत्रता दिवस की बधाई देती हूँ। हाँ, आज के दिन भारत के प्रधानमंत्री दिल्ली के लाल किले पर भारत का तिरंगा झंडा फहराते हैं। हमारा भारत 15 अगस्त 1947 को ब्रिटिश राज से आज़ाद हुआ था, पर हमें ये आज़ादी लंबे और कठिन संघर्षों के बाद मिली थी। हमें महात्मा गांधी, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस जैसे हमारे सभी बहादुर स्वतंत्रता सेनानियों को हमेशा याद रखना चाहिए और उनका धन्यवाद करना चाहिए, जिन्होंने हमारी खुशियों के लिए अपने सीने पर गोली खाई। जिस दिन तू शहीद हुआ, जाने कैसे तेरी माँ सोई होगी। जिस दिन तू शहीद हुआ, जाने कैसे तेरी माँ सोई होगी। मैं तो इतना जानूं, तेरे सीने पे उतरने से पहले गोली भी रोई होगी, गोली भी रोई होगी। सच तो यह है कि हम इस बलिदान की कीमत को कैसे चुका पाएंगे। कोई भी बड़े बड़े धन दौलत, बड़े स्मारक और कोई भी शब्द उस माँ के एहसान को नहीं चुका सकता जिसने अपना लाल भारत माँ के गोद में दिया। हाँ, पर हम उनके देखे हुए सपनों को जरूर पूरा कर सकते हैं। जब जब ठहरा विश्व हमारा, जब जब ठहरा विश्व हमारा, और जब जब बेमतलब खून बहा। जब चीन, रूस, जापान सभी ने भारत को एक दूत कहा, पर अब भारत कोई दूत नहीं है। वो बहुत जल्द विश्व में विश्व गुरु बनकर उभरेगा। हमने सबसे पहले चंद्रमा के अनदेखे दक्षिण ध्रुव को छुआ, हाइड्रोजन से ट्रेन चलाई और गांवों में बिजली ही नहीं डिजिटल कनेक्टिविटी भी पहुंचाई। अब भारत दुनिया के पीछे चलने वाला देश नहीं रहा, वो दुनिया का नेतृत्व करने वाला देश बन चुका है। ये वो भारत है जो ठुकराए हुए लोगों की शरण बन जाता है और 7 समंदर पार लोगों को भी ब्रदर्स और सिस्टर्स करके बुलाता है। मेरे प्यारे दोस्तों, हम आज केवल एक विद्यार्थी नहीं हैं, हम भारत की धड़कन हैं। तो चलिए आज संकल्प लेते हैं कि हम अपनी ईमानदारी, कड़ी मेहनत और दयालुता के जरिए हर दिन हम अपने देश का नाम गर्व से ऊंचा करेंगे। जान के दुश्मन को हम जान कहते हैं, जान के दुश्मन को हम जान कहते हैं। मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। थैंक यू। जय हिंद, जय भारत। Thank you, Anaya. Now it's a time to invite Miss Unnati Sandeep More from class 6A to express herself. सुप्रभात सर्वांना। विश्राम
सुप्रभात सर्वांना. सुप्रभात सर्वांना. मी उन्नती संदीप मोरे, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे. आदरणीय मुख्याध्यापक, प्रमुख अतिथी, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामीगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा अनेक नेत्यांनी संघर्ष केले. कित्येक वीरांनी आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. या बलिदानाला आपण कधीच विसरू शकत नाही. आज भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. शिक्षण, विज्ञान, क्रीडा आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. देशप्रेमाची भावना प्रत्येकाच्या हृदयात असायलाच हवी, कारण आपणच देशाचे भविष्य आहोत. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी हातभार लावला पाहिजे. चला आपण प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या भारत देशाला सदैव अभिमान वाटेल असेच कार्य करू. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. Thank you, Unnati, for your golden words. Now I would like to call Master Yajurva Jitendra Patil from 6B to express his thoughts on Independence Day. Good morning, honorable chief guests, respected principal, teachers, and all my dear friends. Myself, Yajurva Jitendra Patil. I am studying in standard 6B. Today, we have gathered here to celebrate India's Independence Day, a day with pride and joy for every Indian. On 15 August 1947, our country gained freedom from British rule after years of struggle of freedom fighters. We remember and honor the courage of great leaders like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Sardar Vallabhbhai Patel, Rani Lakshmibai, and many others who dedicated their lives to the dream of a free India. On this day, schools and communities organize flag hosting, patriotic songs, and cultural programs. It is a day to celebrate our freedom and show respect for our nation. As students, we are the future of our country. By studying sincerely, respecting others, developing good values, we can help build stronger, cleaner, and more prosperous India. The tricolor does not flash because wind moves it. It flies because millions of hearts beat with love for India. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Thank you, Yajurva, for your valuable words. Dear audience, we have a very special speaker with us who is tiny in size but huge in confidence. Let's encourage him with the loudest clap. Here comes Master Samarth Najesh Pukle from senior KG class. Good morning, everyone. Respected chief guests, principal, teachers, parents, and all my dear friends. My name is Samarth Nagesh Pukde. First of all, I wish you a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. On 15 August, we celebrate the freedom of our country. Our national flag has 3 beautiful colors: saffron, white,
with the Chakra in middle. Jai Bharat. Thank you. Thank you, dear students. It's truly inspiring to see such confidence at this tender age. Well done, dear children. Let's switch to our next segment. Felicitation is a small gesture to express our big gratitude. So this is the time to honor the people who inspire us with their support, guidance, and presence. I now request our principal, respected Dr. Father Wilson Rodrigues, to felicitate Honorable Chief Guest Dr. Vishal Ramesh Patil by offering a shawl and a sapling. I request Principal Father Wilson to please felicitate Honorable Chief Guest, Group Captain Avinash Devre sir, by offering a shawl and sapling as a token of love and respect. Sir Joseph Shingare to come forward and felicitate our PTA President, Shri Pankajji Mundara sir, by offering a token of appreciation. May I call upon Teacher Sandra Rodrigues to honor PTA Secretary Srimati Suvarna Joshi Madam by offering a token of gratitude. I request all the dignitaries to please be seated for the better view of the program. Our St. Anthony School is truly a mine of talents and skills, and our students are shining gems within it. Our students never miss an opportunity to uphold and enhance the reputation of our school. So today, we'll honor the students who has made us all proud. Ms. Devashri Vaibhav Joshi from class 8A was invited by Dhule Radio for their program Anand Mela to share her innovative ideas, likes, dislikes, and hobbies with the young listeners of our city. I'd like to request Honorable Chief Guest Vishal Patil sir to felicitate Ms. Devashri Vaibhav Joshi. Well done, Devashri. Keep it up. I'm very much glad to say that consecutively from last 3 years, our school football team has been winning the Subrato Mukherjee Under-17 Boys Football Championship. Give them a huge round of applause. I request Honorable Chief Guest Avinash Devre sir to please honor our football team. Keep clapping, audience.
school. It's a really very proud moment for all of us. I request Honorable Chief Guest Dr. Vishal Patil sir to honor the students of our school who participated in the state level individual Taekwondo Federation Championships. Here I would like to call Abdul Makid from Standard 10 for securing first place and winning the gold medal. Next, I welcome Safa Patel from class 9th. She also secured third position and win the bronze medal. Next up, please welcome Abdul Azim from 6A for securing third prize and achieving bronze medal. I would like to request respectable Avinash Devre sir to honor Ms. Dhruvika Babul from class 7 for winning silver medal in squash state tournament and selected for national level. यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया क्रीडा क्षेत्रातील एका दैदिप्यमान ताऱ्याचे, जिने आपल्या अष्टपैलू कामगिरीने क्रीडा जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी आपल्या विद्यालयाची इयत्ता 9वीची स्टार खेळाडू कुमारी ऋतुजा वाघ तिच्या क्रीडा प्रवासातील काही सुवर्णक्षण आपल्या समोर मांडताना मला अत्यंत अभिमान वाटतो आहे. राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत आपल्या शाळेला पहिले राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवून देण्याचा ऐतिहासिक मान तिने पटकविला आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेटबॉल स्पर्धेत एका पाठोपाठ एक असा 2दा सहभाग नोंदविला आहे. या यशानंतर NCC अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेच्या अंतिम निवड चाचणीच्या टप्प्यात निवड झाली आहे. तिला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी आदरणीय अविनाशजी देवरे सरांना विनंती करते की त्यांनी कुमारी ऋतुजाचा सत्कार करून तिला सन्मानित करावे. ऋतुजा वाघ ही महाराष्ट्र संघाची कॅप्टन देखील आहे. अभिनंदन ऋतुजा. तुझ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. Dear audience, I'm very much glad to announce a special award. One of the teachers of our school, teacher Shivani Amit Bhamre, won a Mentor of Excellence Award as a coordinator of Rangotsav celebration for the year 2025-26. I request Honorable Dr. Father Wilson Rodriguez
felicitate teacher Shivani. Thank you, Father. Now I request all the dignitaries. I request Ms. Dhruvika Bagul to please come up on the stage. ध्रुविका बागुल आपल्या शाळेचं एक गौरवपूर्ण व्यक्तिमत्व. खरंच खूप प्रयत्न लागतात ह्या शिखरापर्यंत पोहोचायला. आणि ध्रुविका बागुल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या शाळेसाठी आणि तिच्या आई वडिलांसाठी देखील की तिला स्वतः राष्ट्रपतींनी बोलवलं आहे. ही आपल्या शाळेसाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्यांच्या गजर आपण तिचं अभिनंदन करायचं आहे आणि तिच्या पालकांचंही अभिनंदन करायचं आहे. अथक परिश्रम, अथक मेहनत या सर्वांचं फळ परमेश्वर आपल्याला नक्कीच देतो. सर्व मान्यवरांच्या वतीने आणि शाळेचे प्राचार्य डॉक्टर फादर विल्सन रॉड्रींच्या वतीने मी तिचं खूप खूप अभिनंदन करतो. मान्यवरांचे धन्यवाद. भारताचे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही, तर ते शौर्य आणि त्यागाने कमविलेले आहे. हा दिवस आपल्याला त्या आवाजांची आठवण करून देतो ज्यांनी शांत राहण्यासाठी नकार दिला, त्या आवाजांची जे स्वातंत्र्यासाठी गाजले. आज आपण तोच आवाज पुढे घेऊन जात आहोत. ए मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गीतातून सादर करीत आहे आमच्या शाळेतील इयत्ता 7वीचा विद्यार्थी विनम्र वळवी. खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो
खूब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब तक थी सांस लड़े हो, जब तक थी सांस लड़े हो, फिर अपनी लाश बिछानी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली। जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे होली। थे धन्य जवानों अपने, थी धन्य जो उनकी जवानी। वो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थैंक यू। धन्यवाद विनम्र। यानंतर आपल्या विद्यालयातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री अमित सर यांच्या साथीने शर्मिला दीदी सुरेल आवाजात सादर करीत आहेत मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू हे देशभक्तीपर गीत। या मातृभूमीसाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। अनेक वीर आपल्या या मातृभूमीसाठी शहीद झाले आणि म्हणून आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। या गाण्याचं पुढील कळव त्याच वीरांसाठी तू मेरा
हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। आपल्या भारत देशामध्ये अनेक जातीचे लोक आहेत, अनेक प्रांताचे लोक आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पण आपला भारत देश ओळखला जातो ते आपल्या एकतेने, आणि हे पुढील गर्व माझ्या सर्व त्या जातीच्या लोकांसाठी. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हम वतन हम नाम है. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हम वतन हम नाम है. जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. थैंक यू. वा, धन्यवाद सर, धन्यवाद दीदी. गीत गायनानंतर आता वळूयात वादनाकडे. आज आपल्या पुढे तबला वादन सादर करायला येत आहेत आपल्या शाळेतील इयत्ता 6वीचे विद्यार्थी आर्यन महेश कंगले व सौरभ अशोक इंगळे. Good morning everyone. My name is Aryan Mahesh Kamble and I am from standard 6C. Today I am going to play Chatusragati Kaida. Good morning everyone. My name is Saurabh Ashok Ingre. I am from standard 6A. I am going to play Tintal Chatasra Kaida.
students. This is the time to know more about the truly versatile personality who has joined us for today's program. I now request Sir Sahil to introduce us with our chief guest, Honorable Vishal Ramesh Patil, sir. Good morning, one and all present here. It is an absolute honor and a privilege to introduce a leader whose dedication to public health, medical excellence, and community service has transformed countless lives, Dr. Vishal Ramesh Patil, a senior gynecologist and a health administrator of rare distinction. Dr. Patil's journey in medicine is built on a rock-solid foundation. He earned his MBBS and DGO from SB Hire Government Medical College in Dhule, followed by his DNB from Godavari Hospital in Jalgaon. To know Dr. Patil is to know a man who wears many crucial hats. Currently, he serves as in charge of a regional and institutional training center, guiding the next generation of healthcare professionals. His leadership extends deeply into the medical community as a secretary for both the Indian Medicine Association and Federation of Obstetric and Gynecological Societies of India, Dhule chapters. Nationally, he shapes health standard as a West Zone Coordinator for the National Federation of Obstetric and Gynecological Societies of India, Medical Termination of Pregnancy Committee, and serves as a National Assessor for National Quality Assurance Standards in government hospitals. His commitment to the public good was never more evident than during the darkest hours. As the former senior gynecologist at Civil Hospital Dhule and the district corona nodal officer, Dr. Patil stood on the front lines of the COVID-19 pandemic. He spearheaded the district entire clinical and administrative response, coordinating healthcare system under immense pressure to save lives and protect our community. This extraordinary service has not gone unnoticed. Dr. Patil is the recipient of over 100 distinguished awards, including a special state honor from the Honorable Governor of Maharashtra, accolades from ABP Maza, felicitation from the Public Health Department and the Guardians Minister, as well as numerous recognition from community organizations, including a distinct award from Father Wilson. Behind every great leader is a strong foundation. Dr. Patil is supported by his wife, Dr. Meghna Patil, an accomplished gynecologist herself and owner of Mangalya Hospital in Devpur, Dhule. Together, they are proud parents of two wonderful daughters. Please join me in welcoming a true champion of public health and exemplary administrator and compassionate healer, Dr. Vishal Ramesh Patil. Thank you, sir. आता ज्यांच्या उपस्थितीने हा प्रसंग खास बनविला आहे, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विशाल पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले बहुमोल मनोगत व्यक्त करावे. गुड मॉर्निंग ऑल. कितीही वर्ष झाले तरी स्कूलच्या डायसवर आल्यावर एक मनात भीती असतेच. म्हणजे बाकी कुठल्याही डायसवर ॲज अ ट्रेडिंग सेंटर असेल, बाकी याच्यात असेल, कुठेही बोलायला भीती वाटत नाही, पण स्कूलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आलं की मनात एक कुठेतरी भीतीची लकीर असते, यार कोई तो इधर मारेगा तो नहीं. But jokes apart, I especially thanks to respected Father Wilson, Dr. Father Wilson, for inviting me as a chief guest. I also thanks to the all school committee for inviting me. आजच्या दिवशी बोलायसाठी खूप सारं असतं, पण समोर बसलेले कधी कधी कंटाळतात, पण ज्या वेळेस माईक हातात येतो त्यावेळेस बोलायला ऑटोमॅटिक शब्द सुचत जातात. ह्या स्कूलच्या म्हणजे मी पहिल्यांदा ह्या स्कूलला आलो, पण ऐकून खूप वर्षापासून होतो, कारण नेहमीचा हा रस्ता होता की ज्यावेळेस इथं बाजूला पेट्रोल पंप असेल, दुकानं असतील, आणि आज ते सगळं काढून स्कूलची एक सुंदर 5 मजली मोठी बिल्डिंग झालेली आहे. आतलं चर्च पण एक सुंदर फादर यांच्या विशेष प्रयत्नाने परत डेकोरेट झालेलं आहे, आणि कॅम्पस देखील सुंदर आहे.
आणि हे सगळं करत असताना स्कूल फक्त अकॅडमिक एक्सलन्समध्येच काम करते असं नाही, तर आपण बघितलं की NCC जी एक विंग आहे ती अमंग द ऑल CBSE स्कूल्समध्ये फक्त सेंट अँथनी स्कूलकडे आहे. त्याचबरोबर तायकोंदोमध्ये मिळणारे बक्षीस असतील, त्याचबरोबर सिंगिंग आणि जे आपले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स प्लेईंग आहे याच्यातलंही एक्सलन्स आहे. त्याचबरोबर अगदी राष्ट्रपतींना भेटण्यापर्यंत पूर्ण जिल्ह्यामधून एकमेव विद्यार्थिनीची निवड होणं हे देखील प्राऊड फिलिंग आहे. आणि अशा या स्कूलमध्ये मला इन्व्हायटी म्हणून येण्याचा आणि फ्लॅग होस्टिंग करण्याचा मान मिळाला, हे नक्कीच मी माझा प्राईड समजतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. चीफ गेस्ट म्हणून ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस काहीतरी 2 शब्द सांगून जावे असं नेहमी वाटत असतं. आणि एक म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या सांगितल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये एक असेल की स्टुडंटसाठी मला एक सांगावं असं वाटतं की आपण एज्युकेशन एक्सलन्स बरोबर आपण स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. ॲज अ डॉक्टर ज्यावेळेस मी फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये काम करतो की सध्या जे जंक फूड्स आणि बाकीच्या एवढ्या गोष्टी आहेत की जो ओबेसिटी म्हणजे इंडिया विल बी द लिडिंग कंट्री इन ओबेसिटी, हे फ्युचरमध्ये असण्यासारखं जे होतं ते आत्ताच आपण त्याकडे जातो आहे. म्हणून स्टे फिट स्टे हेल्दी हे एक राहील. आणि दुसरं की जे काही आपले मूल्य आहेत की जे आपण जीवनामध्ये शिकले पाहिजेत आणि त्याचं फाउंडेशन हे नेहमी स्कूलमधूनच येत असतं. आजही मी माझ्या ज्या जैन शाळेमधून मी शिकलो त्याचं एकच ब्रीदवाक्य होतं, स्लोगन होतं, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम, वरम अपयशो न तू लघुध्येयम, की जीवनात जगताना कधीच छोटे ध्येय हे आपल्याला ठेवायचे नसतात आणि कुठेही जे ड्रीम आहे ते नेहमी आपण हायेस्ट लेवलला माउंट एव्हरेस्ट सारखंच बघायचं असतं. आणि ज्यावेळेस आपण माउंट एव्हरेस्ट सारखे ड्रीम्स बघू त्यावेळेस आपण नक्कीच तिथपर्यंत पोहोचू. पण एक हे बोलत असताना अजून एक सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस आपण माउंट एव्हरेस्ट बघतो तर देअर इज ऑलवेज रूम ऑन द टॉप, की जो पण कधी टॉपला असेल त्याने कधीच असा विचार करू नये की आय विल बी द ऑलवेज ऑन द टॉप. देअर विल बी एव्हरी अनदर पर्सन टू रिप्लेस यू इफ यू नेव्हर मेंटेन युअर डिसिप्लिन अँड डिग्निटी. तर हे देखील आपण तेवढंच त्याच्यात पाळलं पाहिजे. हे करत असताना आपल्याला पेट्रिऑटिझम 15 ऑगस्ट आहे, आज 80वा आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. पण पेट्रिऑटिझम किंवा देशभक्ती ही फक्त एका दिवसापुरती असते का? तर मुळीच नाही. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्या 2च दिवशी आपल्याला देशभक्ती जागृत होते का? नाही होत. तर ह्या करत असताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इवन आपण स्कूलमध्ये येतो, स्कूलमधलं डिसिप्लिन स्वच्छता ही आपण जर ठेवलं तर ते सुद्धा एक पेट्रिऑटिझमचाच पार्ट होतं. आपण रस्त्यावर चालत असताना कुठं पडलेला कचरा असेल, प्लास्टिकचा घाण असेल, ती देखील आपण आवरून एक स्वच्छ धुळे, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत बनवण्यासाठी जर आपण मदत केली तर नक्कीच ते देखील एक देशभक्तीचा छोटासा पुढाकार असेल. हे करत असताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की एखादा जो दुबळा असेल त्याच्यावर जर कुठे अन्याय होत असेल त्याच्या विरुद्ध जर आपण आवाज उठवला आणि त्याला मदत केली, त्याला सहकार्य केलं तर ते सुद्धा एक देशभक्ती आहे. म्हणजे नेहमी म्हटलं जातं की देशभक्ती ही फक्त सैन्यात केली जाते असं नाही. आपल्यासोबत आपले ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे सर पण आहेत की त्यांनी ऑलरेडी प्राईड सर्व्हिस जी आहे ती इंडियन मिलिटरी फोर्समध्ये केलेली आहे. त्याचबरोबर काही प्राऊड पॅरेंट्स देखील आहेत की जे देखील ऑलरेडी आर्मी मिलिटरीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे. तर सर्व्हिस ही त्या तिथं करत असताना आपल्याला प्रत्येकाला चान्स मिळत असतो की देशभक्ती प्रूव्ह करण्याचा आणि ही आपल्या छोट्या छोट्या स्टेप्समध्ये छोट्या छोट्या मूव्समधून आपण नक्कीच ती दाखवत असतो. हे सगळं करत असताना ज्या टीचर्सने सेंट अँथनी टीचर्स जी आता 2800+ स्टुडंट्सची स्कूल आहे, ह्या स्कूलमध्ये जे टीचर्स आहेत इन्क्लुडिंग द लीडर डॉक्टर फादर विल्सन यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्व गुणाने जे तुम्ही सगळे लोक पुढे जात आहात आणि अजून जे काही बाकी असेल त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही पुढे जाणार अशी मी आशा करतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या 15 ऑगस्टच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मला इथं बोलवल्याबद्दल स्कूल मॅनेजमेंट आणि डॉक्टर फादर विल्सन यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. Sir truly said, not failure but low aim is crime. We'll really try our best to implement your teachings
in our day-to-day life, sir. Thanks for your valuable words. We are honored to have with us today a very distinguished guest, the esteemed Group Captain Avinash Devre, who join us as the chief guest for today's program. Thank you, sir, for your valuable presence. And I request Teacher Barbara to introduce us with our chief guest. Good morning to one and all present here. It is my proud privilege to introduce our esteemed chief guest, Mr. Avinash Vasantrao Devre, a distinguished educationist, retired Indian Air Force officer, and an accomplished professional. He served in the Indian Air Force from 1987 to 2019 and retired with the rank of Group Captain. In recognition of his distinguished service to the nation, he was honored with the Vishesh Seva Medal in 2017. He holds a BE in Electronics and Telecommunications from College of Engineering, Pune, an MTech from IIT Kharagpur, and an MS from BITS Pilani. His areas of expertise include radars, electronic warfare, communications, networks, signals intelligence, and aircraft-related services. He has also contributed to several important defense technology and software development initiatives during his distinguished career. At present, he serves as the officer in charge of ex-serviceman Contributory Health Scheme, Polyclinic Dhule. He has also served as Secretary of Jai Hind Trust and Principal of Jai Hind High School, and has been associated with Jai Hind Housing Society and Jai Hind Education Trust. We are truly honored and privileged to have such a distinguished personality with us as the special occasion of Independence Day. Let us welcome our respected chief guest, Mr. Avinash Vasantrao Devre, with a huge round of applause. Thank you. Good morning, everyone. I think I have developed a special bond with this school thanks to Father Wilson and the staff. I am visiting this school for the third time, and every time I come here, I feel proud that this school is crossing all the boundaries and a leading example of what the school should be in Dhule. This I am saying in spite of I being from Jai Hind High School, but हे सत्य आहे म्हणून मला बोलावं असं वाटतंय. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विशाल पाटील साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याच्यानंतर तुमचा वेळ घेण्यात मला योग्य वाटत नाही, पण फक्त दोन गोष्टी सांगू इच्छितो. आपल्या स्कूलने जे सुब्रतो मुखर्जी कप 3दा जिंकला आहे तो मला वाटतं 1960 साली सुरू झाला आणि त्या कपचं नाव जे आहे ते भारताचे पहिले इंडियन एअरफोर्सचे जे चीफ होते एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी साहेब त्यांच्या नावावरून हा कप सुरू करण्यात आलेला आहे. आणि दिस इज द ओनली टुर्नामेंट दॅट इज बीइंग हेल्ड ऑल ओव्हर इंडिया एव्हरी इयर very religiously, and it was supported initially by Air Force as well as family trust of Dr. Subrato Mukherjee, and now it has become so ingrained in all over India that it has become autonomous and it is being held every year. So that is how the connection with Indian Air Force for this Subrato Mukherjee Cup, and I congratulate this school for winning this cup 3 times consecutively. Secondly, I think I must bring out the contribution and commitment of
teachers in forming this society and culture. मराठी शाळेच्या किंवा प्रायमरी स्कूलच्या हायस्कूलच्या टीचर्सचं महत्त्व हे प्रोफेसरपेक्षा फार वेगळे आहे. जर तुमचं ॲकॅडमिक्स एक्सलन्सच फक्त असेल तर प्रायमरी टीचर होऊ नये, त्यांनी प्रोफेसर व्हावं, अजून ॲकॅडमिक्स एक्सलन्स करावा. नो डाऊट ॲकॅडमिक क्वालिफिकेशन आणि ॲकॅडमिक नॉलेज चांगलं पाहिजे, परंतु टीचर हे विद्यार्थी घडवण्याचं काम प्रायमरी टीचर आणि सेकंडरी टीचर करत असतात. आणि हे फार मोठं दायित्व आहे जे आपण सहजगत्या ॲझ्युम करत असतो, परंतु ते मधल्या काळात जे आपले जुने टीचर होते त्या जुन्या टीचर्सनी हे दायित्व इतक्या चांगल्या पद्धतीने केलं की आपला तळागाळातला गावातला जो वर्ग आहे तो केवळ त्यांच्या टीचर्सच्या दायित्वामुळे आज पुढे आलेला आहे. आणि हे दायित्व मध्ये मला वाटतं कुठेतरी सोसायटी म्हणा किंवा गव्हर्नमेंट म्हणा, आपण हे दायित्व मध्ये कुठेतरी विसरलो आणि त्याच्यामुळे ज्या आपल्या ग्रांटेड स्कूल्स आहेत किंवा गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत त्या मागे पडल्या आणि हळूहळू ती जागा आता प्रायव्हेट स्कूल्सने घ्यायला सुरुवात केली आणि ते दायित्व आता प्रायव्हेट स्कूल्स निभवत आहेत. आय थिंक याच्यामध्ये फार मोठा एक गॅप तयार झालेला आहे की ज्याच्यामुळे आपले जे तळागाळातले आणि जे बहुजन समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पाहिजे तसं शिक्षण मिळू शकत नाही. परंतु आय मस्ट congratulate this school that this school definitely gives justice to such students also. And not only the बहुजन समाजामधल्या, परंतु इथं मी जे पाहिलं तर इथं सर्व धर्म आणि सर्व सामाजिक वर्गातले स्टुडंट्स आज आहेत आणि दॅट क्रेडिट गोज टू दिस मॅनेजमेंट. टीचर्सच्या बद्दल जर सांगायचं झालं तर टीचर्स हे सर्वगुण संपन्न असले पाहिजे. त्यांचं कॅरेक्टर, व्हेन आय से कॅरेक्टर, इट इज नॉट इन द लिटरल मिनिंग ऑफ ए कॅरेक्टर बट द व्हर्च्यूज, त्यांच्यातले गुण, त्यांच्यामध्ये त्यांचं वागणूक, त्यांचं कम्युनिकेशन स्किल, त्यांचा क्लास कंट्रोल आणि तसंच त्यांनी स्टुडंट्समधला जो गुणधर्म आहेत, ज्या स्टुडंट्सला त्यांनी ओळखून त्यांना त्याप्रमाणे एन्करेज करण्याचं काम आणि या सगळ्यातनं समाज आणि संस्कृती आपली वाढवण्याचं काम हे प्रायमरी आणि सेकंडरी टीचर्स करत असतात. आणि हे दायित्व या टीचर्सने कधीच विसरू नये आणि समाजानेही जेव्हा जेव्हा या टीचर्सचा सन्मान करायचा असेल तर तेव्हा या गोष्टीचं भान ठेवावं असं मीही समाजाला सांगू इच्छितो. आय थिंक आय हॅव स्पोकन मोर दॅन इनफ. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी सर once again to this school. Thank you very much. God bless. Thank you. Thank you, sir. Thanks for your golden words. यानंतर मी आपल्या शाळेतील पालक शिक्षक संघाच्या सचिव सौ सुवर्णा जोशी मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. Yes, good morning father, good morning teacher, all parents आणि विद्यार्थ्यांनी. मी एवढंच सांगत इच्छितो की 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला असं गर्वाने वाटतं की जे आम्हाला आर्मीमध्ये जे मान सन्मान जो मिळत होता तो तिथेच मिळत होता, इथं कुठे मिळत नव्हता. कोणी जय हिंद मॅडम पण म्हणत नव्हतं, कोणी काही म्हणत पण नव्हतं.
आणि जेव्हा माझे मिस्टर अमृतसरला होता, आम्ही फॅमिली तिकडे घेऊन गेलेले होते, तर फर्स्टसाठी मी इकडे ॲडमिशन, कारण की तिकडे त्यांचं क्वार्टर वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यासाठी मी इकडे आली होती. मला माहिती नव्हतं, मी 2-3 जे स्कूल आहे ते फिरली ॲडमिशनसाठी, पण मला ॲडमिशन कुठेच नाही मिळालं. मी डायरेक्ट म्हणजे जून महिन्यामध्ये आपली शाळा ओपन होते, जुलै पण संपला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मी इकडे या स्कूलमध्ये आली. आणि फादरनं म्हणजे डगमगता म्हणजे आर्मीसाठी पहिलंच आम्हाला सन्मान मिळतो इथे, आणि ॲडमिशनसुद्धा मला इथे मिळालं, कुठेच ॲडमिशन मिळालं नाही. आणि जो मान सन्मान जो आम्हाला मिळतो ते या शाळेमध्ये मिळतो. आणि फादरांचे खूप खूप आभार आहे की इथे आमचा 15 ऑगस्टच्या दरवर्षी आम्हाला इथं सन्मान आणि सत्कार होतो. याच्यासाठी मला बोलायचं होतं की जे पण आम्हाला आर्मीमध्ये जे आर्मीवाल्यांचे जे मिसेस आहे सगळ्यांना तिथेच मान सन्मान मिळतो, कुठेच मिळत नाही. पण त्या आपल्या सेंट अँथनी स्कूल शाळेमध्ये आम्हाला मान सन्मान सगळं आणि सत्कारसुद्धा होतो. मला गर्वाने वाटतं की मी एक फौजीची आणि आर्मी मेनची मिसेस आहे. थँक्यू सो मच सर आणि फादर, थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम. शत्रु से कह दो जरा सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है सत्य कहना सीख ले. देशभक्ति की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए. मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए. मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए. इस जज्बे को सीने में रखने वाले जवानों की ओर रुख करते हुए I call upon Teacher Milagreet and Teacher Kajal to call out the names of the army people who worked tirelessly for our beloved motherland India without any fear of losing their lives. I kindly request our today's chief guest, Honorable Ramesh Patil sir and Honorable Avinash Devre sir, to please felicitate our superheroes. Mr. Anil Rohidas Patil, Mr. Anil Rohidas Patil, Mr. Ratan Latkan Shirsat, Mr. Ratan Latkan Shirsat, Mr. Durgesh Vitthal Pagare, Mr. Mahesh Harichandra Londe, Mr. Kundan Rajendra Pawar, Mr. Mahesh Harichandra Londe, Mr. Kundan Rajendra Pawar, Mr. Dinesh Baliram Khairnar, Mr. Sandeep Babu Marathi, Mr. Vilas Bapurao Khamdere, Mr. Bhushan Dattatray Marathi, Mr. Swapnil Suresh Patil, Mr. Saiduddin Chiraguddin Mullah, Mr. Sandeep Subhash Patil,
Mr. Alpesh Hiralal Chaudhary. Mr. Vilas Tukaram Patil. Mr. Anil Sambhaji Patil. Mr. Bharat Shriram Sonowne. Mr. Bharat Shriram Sonowne. Mr. Vishal Chandrakant Gurkule. Mr. Sunil Shankar Gaikwad. Mr. Sunil Shankar Gaikwad. Mr. Mukesh Prakash Patil. Mr. Pradeep Narayan Bhamre. Mr. Deepak Prakash Gaikwad. Mr. Sandeep Shaligram Chauhan. Mr. Sandeep Shaligram Chauhan. Mr. Vilas Govinda Patil. Mr. Prashant Shankar Bhilla. Mr. Prashant Shankar Bhilla. Mr. Javed Iqbal Jamil Ahmed Sheikh. Mr. Javed Iqbal Jamil Ahmed Sheikh. Mr. Vishal Balkrishna Ajbe. Mr. Pramod Sitaram Wagh. Mr. Pramod Sitaram Wagh. Mr. Ibrahim Rashid Khate. Mr. Bhushan Nimraj Joshi. Mr. Mahesh Atmaram Bhaviskar. Mr. Mahesh Atmaram Bhaviskar. Mr. Praveen Bhikan Chauhan. Mr. Yogesh Namdev Mahajan. Mr. Yogesh Namdev Mahajan. Mr. Prakash Yogiraj Sonowne. Our security in charge, Mr. Kishore Chagan Marathe. Mr. Ramesh Hari Marathe.
NCC Commander Mr. Sharad Sonawne. Mr. Quinton Menezes. He was Marine Commando Marcos. Our sports teacher, Mr. Devidas More. Mr. Quinton Menezes is a teacher, Barbara teacher's husband. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ज्यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केलं आपल्या शाळेच्या टीचर सोनाली आणि टीचर कविता मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी मंचावर यावं. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी त्याचा सत्कार करावा. सर्व मान्यवरांचे आभार. कृपया स्थानापन्न व्हावे. आता मी आपले आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर फादर विल्सन रॉड्रिग्स यांना विनंती करते की या शुभ प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्लीज फादर. Honorable Chief Guest, Dr. Patil, Honorable Guest, Chief Guest Avinash Devre, Group Captain, my dear teachers, children, and my dear parents, especially the Army personnel who have been here. Today, on behalf of the 80th Independence Day, I wish you all a happy Independence Day. Today is a great day for India as they are an independent country. But along with freedom, it's also our duty to be responsible. Freedom comes with responsibility. And I thank my teachers for being responsible teachers. I thank my students for being responsible students and my parents for cooperating with us. I thank every child who have been present here. Thank the parents for being here. I thank everyone who has been part of this Independence Day. Thank you so much. God bless you. धन्यवाद फादर. Now I would like to request Teacher Shagufta to come forward to propose vote of thanks. Freedom is just not a gift, it is a responsibility that every citizen must cherish, protect and strengthen. Honorable Chief Guest, esteemed dignitaries, respected principal, brave army personnel, dear teachers and dear parents, my dear students. A very good morning to one and all.
As we come to an end of this wonderful Independence Day celebration, it is my privilege to propose the vote of thanks. First and foremost, I thank the Almighty for blessing us with favorable weather. We are grateful for His blessing and grace. On behalf of St. Anthony School, Dhule, I extend my heartfelt gratitude to our Honorable Chief Guest, Dr. Vishal Patil, for graciously accepting our invitation, and Group Captain Avinash Devre sir for hoisting the flag and delivering such an inspiring speech. A special thanks to our esteemed dignitaries, President of Dhule Merchant Association, Shri Nitinji Bang, PTA President, Shri Pankajji Mundra sir, and PTA Secretary, Mrs. Suvarna Joshi Madam. I express my sincere thanks to our respected Principal, Father Wilson Rodrigues, for the constant guidance, encouragement, and support that made today's celebration a grand success. Thank you for being driving force all that we do at St. Anthony School. Brave Army personnel, PTA members, and dear parents, accept our heartfelt thanks for gracing the occasion. I also extend my gratitude to all the teaching, non-teaching staff, and everyone who worked tirelessly behind the scene to make today's celebration a grand success. I also thank all the students who performed and reminded us of the true meaning of freedom, unity, and responsibility. I also thank Amit sir and Sharmila Didi for their wonderful patriotic song, which added today joy and grace. A special thanks to our media team for broadcasting today's program live and capturing this precious moment for us. I thank Ratnadeep Sound System to make this day a successful one. Dear student, without you, the Independence Day have been incomplete. So thank you for being patient and disciplined throughout the program. Thank you everyone, each and everyone present here. Thank you so much. Thank you, Teacher Shagupta. This Independence Day holds a special significance as we commemorate the 150th anniversary of our beloved national song Vande Mataram, a song that gave voice to our freedom struggle and still stirs every Indian heart. And I request everyone present here to kindly stand for our national song Vande Mataram. Vande Mataram, Vande Mataram, Sujalam Sufalam, Malayaj Sheetalam, Sasya Shyamalam Mataram, Vande Mataram, Shukla Jyotsna Pulakitayamini, Pullakusumita Drumadala Shobhini, Suhasini Sumadhura Bhashini, Sukhadam Varadam Mataram, Vande Mataram, Vande Mataram. भारत माता की भारत माता की वंदे वंदे Children be seated. All the children will get breakfast. I request all the army people to go on the first floor. Teachers, please take them. And then NCC children, after the photography, will also have a special breakfast. Please sit in your places. Army personnel, please sir जवळ एक फोटो काढायला या. Please don't talk. आर्मीचे लोक या कृपा करून फोटो काढण्यासाठी. After that it will be the NCC children. After that the teachers. Teachers at 9:30 you are requested to meet in Hotel Rutuja for your breakfast, Jalpan Hotel, for a special breakfast. Everything is compulsory. फ्यूज लोक ब्रेकफास्ट आणा. मुलांचे पॅकेट आगे ना आगे बांधता नो रे ऑलरेडी फोटोग्राफ करता. फादरांच्या पूर्व परगांनी गेले
कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. स्कूल डिस्मिस. चला NCC वाले उठा ना. समोसा कचोरी भी यार. लहान मुलं कृपा करून इकडे या. लहान मुलं सर्व इकडे या. लहान मुलं नर्सरी ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ पर्यंत जे 6 तक रहेंगे इधर आ जाओ.